मित्रांनो नमस्कार. गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ARD सिनेमॉल बुलढाण्यातला सर्वात मोठा सिनेमॉल त्या ठिकाणी मी आहे आणि मी या ठिकाणी यासाठी आहे कारण सत्यशोधक माझ्या मागे सत्यशोधक चित्रपट चं पोस्टर आहे आणि तिमिरातुरी तेजाकडे असं त्याकडे लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले दोघांचं पोस्टर तुम्हाला दिसतंय. लक्षात आलं असेल सत्यशोधक हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि याचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट बुलढाण्याचं याच्यामध्ये योगदान अगदी महत्त्वाचं योगदान या सत्यशोधक चित्रपटामध्ये, कारण याचे निर्माता जे आहेत याच्यामध्ये सुनील शेळके जे 4 नंबरवर नाव आहे ते सुनील शेळके सेवा माजी उपजिल्हाधिकारी आहेत, बुलढाण्याचे आहेत, बुलढाण्याच्या मातीतले आहेत आणि त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे निश्चितच या ठिकाणी आहेत, परंतु महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर, यांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. काही जण चित्रपट बघतात. चित्रपट थोड्याच वेळा सुटणार आहे. 11:30 वाजताचा शो होता, 12 वाजता सुरू झाला आणि तो चित्रपट संपल्यानंतर नेमकं या सत्यशोधक चित्रपटामध्ये काय चांगलं आहे आणि यातून काय आपल्याला दिशादर्शन होणार आहे याविषयीची माहिती आणि याविषयीचे रिव्ह्यूज आपण सिटी प्लस चॅनलच्या दर्शकांसाठी खास देणार आहोत. कर्मयज्ञ केला नमन करते तव कर्तृत्वाला. आज जवळजवळ 145 थिएटर मध्ये सत्यशोधक हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होतो आहे आणि आज माझ्या सगळ्या सावित्रीच्या लेकींनी इथे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सत्यशोधक धर्म. चित्रपट बघून नुकतेच एक दर्शक या ठिकाणी आले आहेत. महिला दर्शक आहेत, संख्या जास्त आहे. आपण त्यांना विचारूया चित्रपट कसा वाटला. खूप छान आहे आणि ज्या पद्धतीने असं म्हणजे अगोदर वाटत होतं की जुन्या पद्धतीचा वगैरे, पण पिक्चर आतमध्ये गेल्यानंतर सत्यशोधक खरंच या शब्दाचं सत्य, विधवा प्रथा वगैरे सर्व एकदम म्हणजे असं मनाला असं उठावच वाटत नव्हतं. पिक्चर संपला तरी असं वाटत होतं की आणखीन परत एकदा हे व्हावं म्हणून. काय तू काय सावित्रीच्या वेशामध्ये आली, तू बघितला चित्रपट, तुला काय वाटलं पिक्चर बघून? छान वाटलं. काय काय आवडलं काय तुला चित्रपटात जास्त? सत्यशोधक महात्मा फुले. तुम्ही बोलाल काय काय तुमच्या भावना आहे सांगाल? हा पिक्चर बघितल्यानंतर खूप आम्हाला प्रोत्साहन असं मिळालंय की आम्ही आज महिला आहोत तर या सावित्रीबाई फुलेमुळेच इथं आलो आहेत आणि त्यांनी जे शिकवलं तेच आम्ही आज अनुभवलं आणि इथे येण्या इतकं आमचं ध्येय नव्हतं पण आलो ते त्यांच्यामुळेच आलो. चालेल. अनेक जण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. चित्रपट बघून चेहऱ्यावर त्यांच्या स्माईल आहे आणि अनेकांना आनंद पण झालाय चित्रपट बघून. आपल्याला बघायचंय की कोण नेमकं आणखी आपल्याला प्रतिक्रिया देऊ शकेल. आपण या मावशींना विचारूया, तुम्ही चित्रपट बघितला, काय वाटलं चित्रपटातून तुम्हाला? चांगलं वाटलं. काय काय आवडलं जास्तीत जास्त काय आवडलं आहे तुम्हाला चित्रपटात? सगळंच चांगलं आवडलं. तुम्ही सांगा काय. बाबासाहेबांना सर्व माहिती सांगेल. बाबासाहेबांना सारे कर्तव्य करेल इथं. आम्हाला खूप आवडलं बाबासाहेबांचं पण याच्यामध्ये दृश्य दाखवलंय सगळं. हो ना, शेवटी बाबासाहेबांचं दाखवलं ना. लय मन भरून आलं सर, रडू आला. बाबासाहेबांचं चांगलं सावित्रीबाईनं भरपूर हे केलं, सहकार्य केलं. बरोबर आहे. चला, मन भरून आलंय, यांचं मन भरून आलंय. बाबासाहेबांचं पण याच्यामध्ये दाखवलेली आहे भूमिका आणि यांना बोलायचं आहे. यांना आपण विचारूया चित्रपट खूप छान आहे आणि हा चित्रपट लहान मुलींपासून मोठ्या म्हणजे मोठ्या लोकांपर्यंत सगळे बघू शकतात. एवढा सुंदर चित्रपट. आतापर्यंत आपण फक्त पुस्तक वाचतो पण जे रिअल सगळं दिसतं ना ते खूप छान आहे सर. मला तर असं वाटतं सगळ्यांनी हा पिक्चर पाहायला पाहिजे. चित्रपटांमधून काय नेमका बोध तुम्ही घ्याल, काय म्हणाल तुम्ही?
आजपर्यंत आपण ज्योतिबा आणि सावित्री यांचं नाव घेतल्यावर आपल्याला एवढं समजा क्लिअर होत नाही, पण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांनी या समाजासाठीच ते जीवन त्यांनी आपलं अर्पण केलं आणि पूर्ण समाजासाठी त्यांनी काय काय केलं, आपल्यासाठी मोलाच्या कार्य करून ठेवलं. म्हणूनच आज आपण एवढं स्वातंत्र्याने या समाजात वावरू शकत आहे. चित्रपटात कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली? महात्मा फुले आणि सावित्री दोघांची पण खूप छान भूमिका आहे. त्यांनी खूप कष्ट साहून आपल्यासाठी करून ठेवले, महिलांसाठी. खूप प्रेरणा आहे त्याच्यापासून, खूप प्रेरणा आहे. हो, लहान मुलांसाठी सर्वांसाठी प्रेरणाच आहे. जर महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकवले नसते तर आज हे सुखाचे दिवस कुठल्याच बाईला आले नसते. एक खूप सत्यशोधक चित्रपटामध्ये हा सगळा संघर्ष दोघांबद्दलचा दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि गर्दी सगळी या ठिकाणी सुरूच आहे. आपण आणखी कोणाला तरी विचारूया, त्यांना नेमकं चित्रपट, मॅडमला आपण विचारूया चित्रपट बघून त्यांच्या काय भावना आहेत. यस, नमस्कार सर. सत्यशोधक ही अत्यंत सुंदर अशी फिल्म आहे. आज आम्ही बघितली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले एक यांचा आदर्श आपल्या समोर राहतो या ठिकाणी, आणि खूप आनंद वाटला की आम्हाला आज ही मूवी आम्हाला पाहायला मिळाली. चित्रपटामधून काय संदेश देण्यात आलाय, काय वाटतंय? चित्रपटातून हा संदेश दिला आहे की एक स्त्री स्वातंत्र्य आणि त्या काळचे जे विचार होते, जे आधुनिक विचार होते, ते मांडण्याचा या मूवीमध्ये प्रयत्न केलेला आहे. या मूवीमधून जे विचार आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणखी सुद्धा अनेक दर्शक या ठिकाणी आहेत, महिला दर्शक. महिलांचा सगळा पूर्ण शो होता. महिलांच्या म्हणजे सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आहेत. आपण यांना विचारूया. या चित्रपटातून मला प्राकर्षाने जे जाणवलं आहे ते मला तो जो विचार आहे ना की जे काय करू नये यापेक्षा काय करावं हे जे महात्मा फुलेंनी सांगितलं आहे ना ते मला फार आवडलंय. जय हिंद. अच्छा, यांना पण आपण विचारूया काय भावना आहे तुमच्या चित्रपटाविषयी. बोलतात ना मॅडम. काय आवडलं सर्वात जास्त, पार्ट काय आवडला? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं सत्यशोधक समाज हे आम्हाला प्रत्यक्ष पडद्यावर पाहायला मिळालं, आणि याचं श्रेय आम्ही स्वातीताई कनेर पाटील यांना देतो, कारण त्यांनी आजचा हा फर्स्ट शो आमच्या महिलांसाठी उपलब्ध करून दिला. धन्यवाद. कोणाचे आभार तुम्हाला मानायचे? स्वातीताईंचे सगळे आभार, सगळ्या महिलांना मिळून आभार त्यांचे मानायचे आम्हाला की त्यांनी आम्हाला हा फर्स्ट शो, लेडीजचा फर्स्ट शो उपलब्ध करून दिला. त्याबद्दल वसुंधरा पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी हा पहिला शो जो आहे, पहिला शो 5 जानेवारी आज आहे आणि 11:30 वाजताचा पहिला शो होता. तो शो उपलब्ध करून दिला वसुंधरा पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी झाला होता. आणखी अनेक जण या ठिकाणी आहेत, सावित्रीमायांच्या वेशभूषेमध्ये आहेत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. अशी काही गोष्ट आहे का चित्रपटात जी तुम्हाला आतापर्यंत माहिती होती पण चित्रपटाने तुम्हाला माहिती करून दिली? खरं म्हणजे नातं कसं असावं, सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती असतात, पण जे नातं निभावलं, जिथं सावित्रीबाईंच्या पाठीशी नेहमीच ज्योतिबा फुले राहिले, तर ती खरी गोष्ट खूप आवडली. त्यामुळे सावित्री कुठंतरी तिचं कार्य जगासमोर आलं, तर ते फार आवडलं मला. अच्छा, म्हणजे पत्नीच्या पाठीशी पती कसा उभा राहतो खंबीरपणे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडलं? एकंदरीत आतापर्यंत जे पुस्तकांमधनं ऐकलेलं होतं त्याहीपेक्षा बऱ्याचशा गोष्टीच्या मध्ये ऍड केलेलं आहे की जे कर्मकांड आहेत किंवा मग जे स्त्री शिक्षणाचा पायंडा आहे, हा याच्यातून अगदी त्यांनी त्यावेळेस कुठल्या प्रकारची संकट त्यांच्यावरती आली आणि त्या कशा पेलल्यात याचं परिपूर्ण चित्र यातून दिसलं. आणि हे आम्हा पुरतंच नाही तर आमच्या कुटुंबियांपर्यंत, मग माझी सासू असेल, माझी जाऊ असेल, नणद असेल, माझी मुलगी असेल खरं तर, कारण की ती नव्या पिढीची सुरुवात आहे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी माहिती व्हायला पाहिजे की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा जे शिक्षण आपल्याला मिळतंय त्याच्यासाठी सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये काय कष्ट घेतलीत किंवा कसे त्यांनी इतरांची टोमणी खाल्लीत किंवा त्यांच्यावर जे काय शाब्दिक अत्याचार झाले, तर त्या आपल्या या मुलींना कळायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये त्या आपल्या सावित्रीमाईचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये नवीन काहीतरी करण्याचा त्या प्रयत्न करतील. असा एखादा चित्रपटातला प्रसंग तुम्ही सांगाल की जो तुम्हाला खूपच भावलाय? मला तो ती मुलगी पोतड्यामधून आणली ना त्या धनगराने,
तो प्रसंग म्हणजे त्या काळात शाळा शिकवण्यासाठी ते कोणत्या थराला जात होते. म्हणजे मुलीला शाळेत शिकवायची म्हणून पोतड्यात घालून त्याने आणून म्हणजे घाईघाईनं लोकांच्या भीतीनं ते तिथं पाठवायचे. आणि सावित्रीमाईने जी सुरुवात केली म्हणजे ती कोणत्या परिस्थितीत केली हे त्याच्यावरून लक्षात येतं की तेव्हा काय परिस्थिती होती, तेव्हा काय संकट असतील हे लक्षात येतं. मला यांना हा प्रश्न विचारायचा आहे की सत्यशोधक चित्रपटाचं नाव आहे सत्यशोधक, या चित्रपटातून ते सत्य शोधल्या गेलं आहे का? निश्चितच शोधला गेला आहे. कारण जो व्यक्तीची पूजा करतो तो गुलाम होतो आणि विचारांची पूजा करणारा हा खरा स्वतंत्र राहू शकतो विचारांनी. आणि तोच खरा जो निसर्गाला जाणून घेतो तो खरा सत्यशोधक, हे त्यांनी जाणून देण्याचा प्रयत्न केला. आणि खरं म्हटलं तर सत्य शोधलं, मानवाचा विकास, मानवानी जो विकसित होतो त्याच्यामध्ये जे अडथळे असतात ते दूर करणं, ह्याच्यासाठी सत्यशोधने आवश्यक आहे. कारण निसर्ग हा बदलत जातो, मानव बदलत जातो. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा चित्रपट ज्याच्यामध्ये कुठेही असं बोट ठेवता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि विचारांचं कोणताही ब्राह्मण द्वेष त्यात जरी असला तरी ब्राह्मण सुद्धा त्याच्यामध्ये सहकार्य करणारे आहेत. हा अतिशय म्हणजे ब्राह्मण असेल किंवा मनुवाद त्याला म्हणता येईल. मनुवाद जरी असला तरी मनुवादाला विरोध करणारे हे ब्राह्मणच आहेत. आणि संदीप कुलकर्णी खरं म्हटलं तर या चित्रपटात महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका सादर केली. काय उत्कृष्ट भूमिका सादर केली. काय आपण मानत बसतो हे जात धर्म पात हे. सावित्रीबाईंची भूमिका तुम्हाला कशी वाटली? सावित्रीबाईंची भूमिका तर सर्वोत्कृष्ट होतीच, पण त्यात जितकं जीव ओतून त्यांनी केलंय आणि ज्योतिबा इतके उलगडून दाखवले की म्हणजे अक्षरशः जे पुस्तकात किंवा माहितीनुसार आपण वाचतो त्याही पेक्षा ज्योतिबा किती पुढे आहेत हे यातनं आपल्याला दिसून आलं. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की ज्योतिबांपासनं सावित्रीबाईंपासनं जे सुरू केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, दोन्हींचा संदेश एकच आहे. हे सगळ्यात मोठं तत्वज्ञान या चित्रपटात आलं. शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणी आणि त्यावर आधारित हे एकंदरीत सगळा चित्रपट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आणखी एक महिला दर्शक आहेत. सावित्रीबाई फुले अष्टपैलू व्यक्तिमत्व असं सुद्धा एक पुस्तक त्या घेऊन आहेत. त्यांना काय या चित्रपटाविषयीच्या भावना आहेत आपल्याला जाणून घ्या. अष्टपैलू व्यक्तिमत्व पुस्तक तर वाचलेलं आहेच, परंतु आज जेव्हा आपण व्हिज्युअल डोळ्यांनी जेव्हा आपण चित्रपटगृहामध्ये हे बघितलं त्यावेळेला खरोखर म्हणजे असा प्रसंग एक क्षण सुद्धा डोळ्याची पापणी आमची लवली नाही. किंवा आपण बरेच चित्रपट बघतो त्यामध्ये काही भावनिक क्षण येतात वगैरे तेव्हा आपले डोळे पाणावतात, परंतु आज सर्व चित्रपट बघताना माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आसवांच्या धारा होत्या की खरंच काय ते व्यक्तिमत्व होऊन गेले आणि काय समाजामध्ये त्यांनी ती क्रांती आणली. म्हणजे आज त्यांच्यानंतर कित्येक हजार वर्षानंतर आपण आहोत, पण आपण किती कमी आहोत याची जाणीव होते की आज आपण ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन विचार करणारे ते लोक होते आणि त्यामुळे खरंच समाजामध्ये किती क्रांती आली. आज मी जे काही उभी आहे ती फक्त त्यांच्यामुळेच उभी आहे याचा मला खरोखर खरोखर खूप अनुभव आला. आणि यानंतर मी असा प्रण केला आहे की मी दररोज सावित्रीमाईंची, साऊआईंची पूजा करणार आहे. हा मी निश्चितच प्रण केलेला आहे. धन्यवाद. मित्रांनो, चित्रपट समाजावर परिणाम निश्चितच करतात. तो सकारात्मक करू शकतात, नकारात्मक करू शकतात. पण हा जो चित्रपट आहे सत्यशोधक, या चित्रपटाने खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया आणि स्त्री सबलीकरणाच्या माध्यमातून एक नव्या दिशेला एक नवी वाट या ठिकाणी घालून दिलेली आहे. अशा प्रकारचा सार एकंदरीत आपल्याला या सगळ्या रिव्ह्यूजमधून दिसतोय. सत्यशोधक चित्रपट ARD मॉलमध्ये सध्या सुरू आहे. आणखी रिव्ह्यूज आपल्या समोर येतीलच, अनेक ठिकाणाहून येतील. परंतु आमच्या दर्शकांसाठी, खास बुलढाणेकरांसाठी आपण वसुंधरा पतसंस्थेने हा पहिला शो आयोजित केला होता. संपूर्णपणे निःशुल्क होता. अनेक महिलांनी त्याचा आनंद घेतला आणि निश्चितच त्या महिला काहीतरी या ठिकाणाहून घेऊन जात आहेत. अशाच भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत. माझ्यासोबत ज्यांनी आतापर्यंत हे रिव्ह्यूज घेण्यासाठी मेहनत घेतली आहे, निश्चितच आमचे कॅमेरामॅन अक्षय यांच्यासह रणजित सिंग राजपूत, CT+ बुलढाणा.